श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 15 फेब्रुवारीला म्हणजेच रविवारी आलेली आहेत महाशिवरात्र. आपल्या हिंदू धर्मात महाशिवरात्र हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. महाशिवरात्र ही भगवान शिवाची सर्वात मोठी रात्र मानली जाते, कारण मान्यतेनुसार याच दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती हे विवाह बंधनात अडकले होते. तसेच समुद्रमंथनातून निघालेलं हलाल विष पिऊन शंकराने जगाला वाचवले होते आणि याच दिवशी त्यांना नीलकंठ हे नाव मिळाले. तसेच ही रात्र अंधार नष्ट करून ज्ञानाच्या प्रकाशाचे प्रतीक मानली जाते. म्हणजेच आपल्या जीवनातील सर्व अंधार नाहीसा करण्यासाठी हा दिवस, ही रात्र खूप महत्त्वाची मानली जाते. या महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील स्थितीमुळे मनुष्यामध्ये नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो, जी ध्यानासाठी खूप उत्तम मानली जाते. या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा करणे, उपवास करणे आणि मंत्र जप करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात. तसेच भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा शुभ आशीर्वाद हा देखील आपल्याला प्राप्त होतो. या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा, रुद्राभिषेक केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्त होतो. महाशिवरात्रीचं व्रत हे इतके प्रभावी मानले जाते की हे व्रत केल्याने शारीरिक आणि मानसिक शुद्धीकरण देखील होत असते. धार्मिक दृष्टीने महाशिवरात्रीचा दिवस हा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. रविवारी महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपवास नाही केला तरीही चालेल, पण शिवमंदिरातून घरी आणा ही एक वस्तू. फक्त 24 तासातच घरात चहूबाजूने पैसाच पैसा येईल. घरातील गरिबी, दारिद्र्य, कर्ज दूर होऊन आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत. तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होऊन तुमच्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला शिवमंदिरातून घरी आणायची आहेत, त्या वस्तूचं काय करायचं आहे, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे, अशी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला रविवारी महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला या महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष काळामध्ये हा उपाय करणं शक्य झालं तर आवर्जून तुम्ही प्रदोष काळामध्येच हा उपाय करा. प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्त होण्याच्या 1 तास अगोदर आणि सूर्यास्तानंतर 1 तास ही जी वेळ असते तर याला प्रदोष काळ असे म्हणतात. आणि भगवान महादेवांची पूजासुद्धा प्रदोष काळामध्येच केली जाते. म्हणून जर तुम्हाला प्रदोष काळामध्ये हा उपाय करणं शक्य झालं तर त्यावेळेमध्ये करा. जर त्यावेळेमध्ये नाही शक्य झालं तर तुम्ही सकाळी मंदिरामध्ये जेव्हा जाशाल तेव्हा तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. म्हणजे मंदिरामध्ये जेव्हा तुम्ही दर्शन करण्यासाठी जाणार आहे तेव्हा तुम्ही ही एक वस्तू शिवमंदिरातून घरी आणायची आहेत. आता ही वस्तू आपल्याला घरी का आणायची आहेत तर पहा, जर कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल किंवा कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल किंवा तुमच्याकडे पैसा येत नाही, पैसा येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले आहेत किंवा घरामध्ये पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने घरातून निघून जात असेल, म्हणजेच तुमच्या हातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होत असेल, जिथे तुम्ही 100 रुपये कमवतात तिथे तुमचे 500 रुपये खर्च होत असतील किंवा तुम्हाला सतत इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावर एखादं कर्ज आहे,
मग हे कर्ज घराचं असेल, गाडीचं असेल किंवा जमिनीचं असेल, तर यासारख्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो खूप प्रभावी मानला जातो. तसेच तुमच्या घराची, मुलांची प्रगती होत नसेल किंवा पतीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये प्रगती होत नसेल, तर हा उपाय जर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी केला तर तुमच्या कुटुंबाची, घराची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते. या उपायाने आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोष, नकारात्मकता, अडचणी, कर्जबाजारीपणा हा देखील नष्ट होतो. आणि म्हणून प्रत्येकाने महाशिवरात्रीला हा जो उपाय मी सांगणार आहे तर हा करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला रविवारी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. यामुळे आपलं शरीर हे शुद्ध आणि पवित्र होतं. कारण या दिवशी आपण प्रत्येकजण व्रत करणार आहे. या दिवशी जो पण व्यक्ती व्रत करतो त्याला भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. परंतु आपल्याला काही नजरदोष लागलेली असेल, काही दोष आपल्यामध्ये असेल, तर ते नष्ट होण्यासाठी गंगाजल हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीने गंगाजल टाकून या दिवशी स्नान करायचं आहे. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगावरती तुम्हाला अभिषेक हा आवर्जून न चुकता करायचा आहे. आणि जर तुम्ही या दिवशी मंदिरामध्ये जाऊन पूजा करणार असेल तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या देवघरातील शिवलिंगाची पूजा करायचीच आहे, त्यावरती अभिषेक करायचा आहे. यामुळे त्यामध्ये शिवतत्व जे आहे तर ते जास्त जागृत होत असते. तिथली पूजा करूनच तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन पूजा करायची आहे. जर आपण या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या देवघरात असणाऱ्या शिवलिंगावरती अभिषेक केला, काही सेवा केल्या, तर त्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येत असते, एक दैवी शक्ती त्यामध्ये निर्माण होते आणि यामुळे आपल्या घरातील अनेक अडचणी, संकट, समस्या ज्या आहेत तर त्या दूर होत असतात. आणि म्हणून तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून पाणी घ्यायचं आहे. हे पाणी पिण्याचंच असावं, स्वच्छ असावं. आणि यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर गंगाजल आणि 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे. गाईचं कच्चं दूध म्हणजे गरम न केलं दूध असतं, तर ते तुम्हाला 1 चमचाभर टाकायचं आहे. गरम दूध अजिबात त्या पाण्यामध्ये टाकू नका, कारण गरम वस्तू ज्या असतात तर त्या शिवलिंगावरती अर्पण केल्या जात नाही. म्हणून थंड दूध तुम्हाला घ्यायचं आहे. त्यासोबतच तुम्हाला त्यामध्ये 1 गुळाचा खडासुद्धा टाकायचा आहे. आता असं पाणी घेतल्यानंतर तुम्हाला 5 बेलाची पानंसुद्धा लागणार आहेत. ज्या पानाला 3 पानं किंवा 5 पानं असतात अशीच तुम्हाला 5 बेलपत्र घ्यायची आहेत. कुठेही फाटलेली, तुटलेली किंवा छिद्र असलेली अशी बेलपानं घेऊ नका. अखंड अशी 5 बेलपत्र तुम्हाला घ्यायची आहेत. यानंतर तुम्हाला प्रत्येक पानावर चंदनाने ओम नमः शिवाय हा मंत्र लिहायचा आहे. म्हणजे पहिलं जे मोठं पान असतं मधलं, तर त्यावरती तुम्हाला ओम काढायचं आहे. यानंतर खालची जी 2 पानं असतात तर त्याच्यावरती तुम्हाला नम आणि नंतर शेवटच्या पानावरती शिवाय असं लिहायचं आहे. ज्या प्रकारे तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवलेलं आहे तर याच पद्धतीने तुम्हाला लाल चंदनाने त्या पानावरती ओम नमः शिवाय हा भगवान महादेवांचा मंत्र लिहायचा आहे. बेलाची जी 5 पानं आहेत तर प्रत्येक पानावर तुम्हाला हाच मंत्र जो आहे तर तो लिहून घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला ही बेलाची 5 पानं आणि हे 1 लोटा जल जे आहेत तर ते घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम शिवलिंगाजवळ उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे. आणि तुम्हाला हे जल जे आहे तर ते तुमच्या दोन्ही हाताने शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुद्यम या मंत्राचा जप करायचा आहे. किंवा तुम्हाला शक्य असेल तर महामृत्युंजय मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ही जी 5 बेलपत्र तुम्ही घेतलेली आहेत त्यावर आपण ओम नमः शिवाय असं चंदनाने लिहिलं आहे, तर ती बेलपत्र तुम्हाला घ्यायची आहेत. त्यातील 1 बेलपत्र हे तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्या बेलपत्रावरती तुम्हाला 1 अखंड तांदूळ ठेवायचा आहे.
तांदूळ ठेवताना कुठेही तुटलेला फुटलेला घेऊ नका. अखंड तांदूळ जो असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे. बेलपत्राचा देठ जो आहे तर तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे. आणि यानंतर ज्या साईडने तुम्ही ओम नमः शिवाय लिहिलेला आहे तर त्यावर तुम्हाला हा तांदूळ जो आहे तर तो ठेवायचा आहे. उजव्या हातामध्ये हे बेलपत्र घ्यायचं आहे. आपली इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे आणि हे बेलपत्र तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आता अर्पण करताना आपण पानावरती जी इच्छा लिहिली आहे पानाच्या गुळगुळीत भागावरती तर ते पालथं तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. बेलपत्राचा जो खडबडीत भाग असतो तर तो वरच्या साईडनं येईल. म्हणजेच काय, पालथं बेलपत्र तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. त्या तांदळासहित तुम्हाला हे बेलपत्र जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. यानंतर दुसरं बेलपत्र घ्यायचं आहे. पुन्हा एक अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचा आहे. आपली मनोकामना व्यक्त करायची आहेत. आणि दुसरं बेलपत्र हे सुद्धा तुम्हाला पहिल्या बेलपत्रासारखंच अर्पण करायचं आहे. असे तुम्हाला 5 तांदूळ आणि 5 बेलपत्र जे आहेत तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत. आता अर्पण करत असताना बेलपत्राचा देठ हा आपल्याकडे येईल अशा पद्धतीने हे 5 बेलपत्र जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचे आहेत. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान महादेवांचे नामस्मरण करायचे आहेत. ज्यासाठी तुम्ही हा उपाय केला आहे ती इच्छा तुम्हाला भगवान महादेवांना सांगायची आहेत. आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जी तुम्ही 5 बेलपत्र अर्पण केलेली आहे त्यातील एक बेलपत्र जे आहे तर तुम्हाला उचलून घरी आणायचं आहे. घरी आणल्यानंतर हे बेलपत्र आपल्याला आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा जिथे तुम्ही छोटे मोठे काही कागदपत्र ठेवत असेल, तुमचे थोडेफार पैसे असतात तर तिथे तुम्हाला हे जे बेलपत्र आहे तर हे ठेवायचं आहे. जरी हे बेलपत्र काही दिवसाने सुकून गेलं तरी ते तुम्हाला तसंच पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. जोपर्यंत राहील तोपर्यंत ठेवायचं आहे. आणि तसेही वर्षभर हे बेलपत्र जे आहे तर ते राहते. त्यामुळे तुम्ही पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत हे बेलपत्र ठेवू शकता. पुढच्या महाशिवरात्रीला तुम्ही अगोदरचं बेलपत्र जे आहे तर ते निर्माल्यामध्ये किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे. आणि पुन्हा पुढच्या महाशिवरात्रीला तुम्हाला सेम असाच उपाय जो आहे तर तो करायचा आहे. फक्त बेलपत्र घरी आणताना जे बेलपत्र आपण स्वतः शिवलिंगावरती अर्पण केलेलं आहे तर तेच बेलपत्र तुम्हाला घरी आणायचं आहे. इतरांनी अर्पण केलेलं बेलपत्र जे आहे तर ते तुम्ही घरी आणू नका. हे जे बेलपत्र आहे तर ते अभिमंत्रित झालेलं असतं. त्यावरती काही सेवा ज्या आहेत तर त्या आपण केलेल्या असतात आणि त्यामुळे या बेलपत्रामध्ये लक्ष्मी आकर्षित करण्याची सर्वात जास्त शक्ती असते. तर जेव्हा असं बेलपत्र आपण आपल्या घरात ठेवतो तेव्हा आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा येऊ लागतो. आपल्या घरातील पैशांच्या अडचणी दूर होऊ लागतात. आपल्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहत नाही. तसेच तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये हे बेलपत्र ठेवायचं नसेल तर मग तुम्ही तुमच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता. आणि जर तुम्हाला पर्समध्येही ठेवायचं असेल, तिजोरीमध्ये सुद्धा ठेवायचं असेल तर अशावेळी तुम्ही अर्पण केलेल्या 5 बेलपत्रांपैकी 2 बेलपत्र जे आहे तर ते घरी आणायचे आहेत. शिवपुराणामध्ये असे सांगितले जाते की जो व्यक्ती भक्तिभावाने एक बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करतो त्याच्या सर्व इच्छा मनोकामना साक्षात भगवान महादेव पूर्ण करतात. इतकं महत्त्व या बेलपत्राला दिले जाते. आणि महाशिवरात्र हा भगवान महादेवांना समर्पित असणारा दिवस आहे. त्यामुळे तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला या महाशिवरात्रीच्या दिवशी बेलवृक्षाच्या झाडाखाली एक मोहरीच्या तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा जो आहे तर तो नक्की लावायचा आहे. जर तुमच्या घरी झाड असेल, जवळपास असेल तर तिथे तुम्हाला सहज हा दिवा लावणं शक्य झालं तर तुम्ही आवर्जून बेलवृक्षाखाली हा दिवा जो आहे तर तो लावा. महाशिवरात्रीला बेलवृक्षाखाली दिवा लावल्याने उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्त होते आणि साक्षात महादेव, माता पार्वती हे आपल्यावरती प्रसन्न होतात. कारण या झाडामध्ये साक्षात भगवान महादेव हे वास करत असतात. आणि म्हणून बेलवृक्षाखाली तुम्ही नक्कीच या दिवशी दिवा लावू शकता. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोंची भांडणं होत असेल, दोघांमध्ये सतत वाद विवाद क्लेश होत असेल, दोघांचं एकमेकांशी अजिबात पटत नसेल
तर या तुम्ही महाशिवरात्रीला पती आणि पत्नी दोघांनी मिळून व्रत करायचं आहे आणि दोघांनी मिळून शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे। मग हा अभिषेक तुम्ही पंचामृताने केला तरीही चालेल किंवा शुद्ध पाण्याने दुधाने तुम्ही अभिषेक करायचा आहे। यानंतर शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करायचे आहेत आणि दोन्ही हात जोडून तुमच्या विवाहिक जीवनातील समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत। आणि यानंतर तुम्ही जे बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण केले आहे तर त्यातील एक एक बेलपत्र जे आहे तर ते उचलून दोघांनी खायचं आहे। जर हा उपाय तुम्ही महाशिवरात्रीला केला तर स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते। तसेच पती पत्नीमधील वादविवाद जे आहेत तर ते सुद्धा पूर्णपणे नष्ट होतात। म्हणून हा एक उपाय देखील तुम्ही या महाशिवरात्रीला करू शकता। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।